हॅलो, हाय, कसे आहात? मजेत ना? तर आज आहे हरतालिका आणि हरतालिकाची आपण पूजा मांडतो. म्हणजे आपण वाळूची महादेवाची पिंड बनवतो आणि त्याची पूजा करतो आणि त्याबरोबर आपण हरतालिका सुद्धा मांडतो. तर ह्याची कहाणी खूप मोठी आहे. तर ते चला जाऊया, तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. चला आपण पाहू आता मी पूजा कशी मांडली आहे आणि त्यासाठी काय काय तयार केली आहे. चला मी तुम्हाला दाखवते. या ठिकाणी झालेली आहे माझी सर्व पूजा मांडून आणि पूजा देखील करून घेतलेली आहे. तर आम्ही देव ठेवण्यासाठी हे असे एका प्रकारचे देवघर किंवा म्हणा स्टँड म्हणा असं बनवून घेतलेलं आहे. तर हे पुन्हा असं ह्याला मध्ये बिळा आहेत, त्याच्यावरती मी पेपर टाकून घेतलेला आहे आणि नंतर पूजा मांडली आहे. आता पेपर टाकून घेतल्यानंतर मी त्याच्यावर मांडला आहे पाठ आणि इथं करून घेतले आहे वाळूची पिंड. हे होते आमच्या घरातली पहिलीच पिंड, ते सुद्धा मी मांडलेले आहे. आणि या ठिकाणी आहे हरतालिका, या ठिकाणी मांडलेले आहेत फळे. ही आहे आमची गाय आणि हे आहे जे आता पाठीमागे दिसत आहेत ना, ते पूर्ण आपले रोजचे घरचे देव आहेत. तर इथं आहे आमच्या घरामध्ये श्री गुरुदत्त, ह्या ठिकाणी आहे काळूबाई, या ठिकाणी आहे श्री स्वामी समर्थ आणि या ठिकाणी आहे फिरंगदेवी आणि या ठिकाणी म्हणजे आमच्या ननंदबाई म्हणा, त्यांनी आम्हाला ते देवाला गेल्यानंतर गंगोत्री यमुनोत्री यांचा संगम ज्या ठिकाणी झाला त्या संगमाचा एक फोटो आहे, तो आहे. आणि या ठिकाणी मी अशा प्रकारची पूजा मांडून घेतलेली आहे. तर या ठिकाणी आता घेतलेली आहे केळी फळे असं करून घेतलेले आहे. तुम्ही म्हणताना आता हिला एक उदबत्तीचं स्टँड नाही का आहे, पण छोट्या मुलाने टाकले कुठे ते सापडलं नाही. तर या ठिकाणी घेतले आहे दिवा लावून. आणि सर्वात म्हणजे रांगोळी काढता येते का म्हणून पाहिले तर खूप छान प्रकारे त्या छापाने रांगोळी काढली आहे. कुठलाही सणसुद्धा असो आपण रांगोळी काढतोच, त्यामुळे म्हटलं आपण काढू नये, त्यासाठी मी इथे रांगोळी काढून घेतली आहे आणि खरंच खूप छान रांगोळी आली आहे. अशा प्रकारे आज मी हरतालिकेची पूजा मांडलेली आहे. ज्यावेळेस कुटुंब मोठं असतं आणि खोली 1 ते 2च असते, ते आहे एक आम्हाला खोली, पण त्या खोलीमध्ये आहे आमचं किचन आणि भांडी, त्या खोलीमध्ये खूप पसारा आहे आणि या ठिकाणी आहे आमचा बेड आणि कपाट. तर अशा प्रकारे छोटी मुलं घरामध्ये असल्यानंतर आपण काहीतरी ॲडजस्टमेंट करून आपण देवाला एक सुरक्षित जागा बनवतो, तशी ही आमची सुरक्षित जागा आहे. तुम्हाला आज आमची हरतालिकेची पूजा कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कशी मांडली हे देखील आम्हाला सांगा. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला नक्की लाईक सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.